नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 24 जुलैचा भाग खूपच धमाकेदार जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे ॲवॉर्ड फंक्शनमध्ये मीडियावाल्यांना इंग्लिशमध्ये फाड उत्तरं देणारी नवीन लूक घेऊन आलेली आनंदी बघताच आता मालक साहेब आनंदीवरती खुश झालेले आपल्याला बघायला मिळणार आहे. तर विद्याधरचा मात्र मोठा पचका होताच विद्याधरला मोठा धक्का बसलेला आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं. आनंदी आत्ता माई आणि बापूंच्या रूममध्ये येते. माई माई नाही जमणार हो मला, हे शक्यच नाही आहे. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, आनंदी आनंदी अगं शांत हो, नेमकं काय झालंय सांगशील का? त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघा माई बापू, जर मी या ॲवॉर्ड फंक्शनसाठी मालक साहेबांबरोबर एकटी गेले तर माझं सत्य लवकरच मालक साहेबांसमोर येईल. मला दिसत नाही, मी अंध आहे, हे सत्य समजायला 1 मिनिटसुद्धा वेळ लागणार नाही. कारण माई तिकडे सगळं काही नवीन असणार आहे हो, त्यामुळे मला नाही जमणार, हे शक्यच नाही आहे. त्यामुळे मी नाही जाऊ शकत त्या ॲवॉर्ड फंक्शनसाठी. त्यावर माई म्हणू लागतात, आनंदी अगं एवढा मोठा सोहळा आहे आणि युगंधरने सांगितलंय की नाही तुम्ही दोघेच जाणार आहात, मग आता कसं करणार आहे? आणि हे बघ आनंदी, अगं टेन्शन घेऊ नको, तुला जमेल समज. आता या घरात आली, आजवर तू सगळं काही सांभाळून घेतलं की नाही? आजपर्यंत एकदा तरी युगंधरला शंका आली का तुझ्यावर, तुला दिसत नाही म्हणून? त्याला कधी कळलं नाही तू त्याच्यासमोर वावरते, तरीही त्याला कधी म्हणजे मनात वाटलं का? नाही ना आनंदी. अगं मग तू सगळं काही सांभाळून घेशील, सगळं काही ठीक होईल, तू नको एवढा विचार करू. त्यावर आनंदी म्हणू लागते, माई बापू, मी या घरात सगळं काही सांभाळून घेऊ शकते, कारण या घराचा सगळा नकाशा माझ्या मनात ठासून भरलाय. कुठल्या रूममध्ये कुठनं जायचं, भिंत किती अंतरावरती, किती पावलांवरती दुसरी रूम आहे, हे सगळं माझ्या तोंडपाठ झालंय. आणि त्या पावलांच्या आधारावरतीच मी या घरात वावरत असते. त्यामुळे मी कुठे अडकत नाही, पडत नाही. आणि जरी अडकले तरी, धडपडले तरी माई बापू तुम्ही आहेतच की इथे मला सावरायला. पण तिकडे तिकडे तर माझ्यासोबत कोणीच नसणार, मी आणि मालक साहेब आणि ती नवीन जागा. मग मी धडपणार, पडणार आणि मग 1 मिनिटात माझं सत्य मालक साहेबांसमोर येणार. त्यामुळे नाही नाही, हे शक्यच नाही आहे. तेव्हा बापू म्हणू लागतात, आनंदी आनंदी बाळा शांत हो, मग यावरती तू काय विचार केलाय? नाही म्हणजे काही ठरवलंय का तू? त्यावर आनंदी उठून उभी राहते. हो बापू, माई मी निर्णय घेतलाय. जर माझं सत्य मालक साहेबांसमोर येऊ द्यायचं नसेल तर मी मालक साहेबांबरोबर या ॲवॉर्ड फंक्शनसाठी जाणार नाही आहे. मी मालक साहेबांना काहीतरी कारण सांगून या फंक्शनला जाण्यासाठी नकार देणार आहे. आता लगेच माईबापू आनंदीकडे बघतात. तेवढ्या दरवाजात शिल्पा टपकलेली असते. आता या शिल्पाने आनंदीचं आणि माईबापूंचं समद बोलणं ऐकलेलं असतं. शिल्पा खुश होते, जोरजोरात टाळ्या वाजवते. वाह, एक नंबर भारी हा, पहिल्यांदी तू काहीतरी चांगलं काम करायचं ठरवलंय, पटलं आपल्याला, मानलं पाहिजे हं. खरंच तू आज जे काही बोलली ना ते अगदी बरोबर. कारण युगंधर बरोबर एवढ्या मोठ्या सोहळ्याला जाण्याची तुझी लायकीच नाही आहे आनंदी, लक्षात येत आहे ना तुझ्या? त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, शिल्पा अगं पण. त्यावर शिल्पा म्हणू लागते, बापू, आनंदी जो काही विचार करते ना तो अगदी बरोबर आहे. कारण ती या घरातली मोलकरीण आहे आणि युगंधर निंबाळकर बरोबर एवढ्या मोठ्या सोहळ्यात जाण्याची तिची लायकी नसताना तो विचार ती करूच शकत नाही. आणि ए आनंदी, हा सोहळा असा छोटासा नाही आहे. अगं मोठमोठी लोक तिकडे येणार आहे. राज्याचे जे खास मंत्री आहे ना, त्यांनी हा इव्हेंटचा सोहळा दणक्यात साजरा करायचा ठरवलंय. समधी काही तयारी त्या स्वतः त्यांनी केली. आणि इथे मोठमोठाले मंत्री येणार आहे, VIP लोक येणार आहे. त्यामुळे तू जर माझ्या भावाबरोबर युगंधर बरोबर या इव्हेंटला गेली तर एका क्षणात तुझं सत्य युगंधर समोर येईल आणि सगळ्या जगासमोर माझ्या भावाची नाचक्की होईल. आणि असं झालेलं मी खपवून घेणार नाही. त्यामुळे तुझ्या सुपीक डोक्यात जी आयडिया आली ना ती वापर आणि या इव्हेंटला जाण्यासाठी युगंधरला नकार दे, कळलं ना? लक्षात ठेव, नाहीतर या शिल्पाशी गाठ्या. त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, शिल्पा अगं पण तू ऐकलंस ना, युगंधरने मगाशी काय निर्णय सांगितलाय?
त्याने सांगितलंय की उद्या सकाळीच या इव्हेंटसाठी आनंदी आणि युगंधर दोघेच जाणार आहेत. यात बदल होणार नाही. आणि युगंधरचं एकदा ठरलं की ठरलं. मग त्याला कसा नकार द्यायचा, काय कारण सांगायचं? त्यावर लगेच शिल्पा मोलाक ते सांगेल की. ही हुशार आणि सुपीक डोक्याची आनंदी सगळी काही कारणं सांगेल. कसं आहे ना माई बापू, जेव्हा मुलं या घरात आली तेव्हा या आनंदीने घराची मोलकरीण बनून मुलांचं मन जिंकलं. तेव्हा मुलांपर्यंत सत्य पोहोचू दिलं नाही की ती या घराची सून आहे म्हणून. पण जेव्हा हिच्या मनात आलं तेव्हा एका चिठ्ठीत नाही हिने पृथ्वीला सगळं सत्य सांगून टाकलं. हे सगळं हिच्या सुपीक डोक्यातनंच आलं ना. मग असं काहीतरी कारण ही तुमची हुशार आनंदी शोधेल हिच्या सुपीक डोक्यातनं आणि युगंधरला सांगेल. चल विचार करायला सुरुवात कर आणि असं काहीतरी कारण सांग की ज्यामुळे तुला घरीच राहावं लागेल. तू त्या सोहळ्याला जाणार नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. कारण तुझी तेवढी लायकीच नाहीये. असे म्हणत आता लगेच शिल्पा तिकडनं नाक डोळे मुरडतच निघून जाते. आनंदी आता विचार करत असते. तर त्यानंतर इकडे आता मुंबईला पृथ्वी आणि आरती दोघेही आता एकाच रूममध्ये असतात. पृथ्वीचं असतं आता मस्त संध्याकाळी आपल्या चेहऱ्याला फेसवॉश लावण्याचं काम चालू असतं आणि तो आपल्या केसांना असं बेल्ट लावून अगदी आरशात मस्त चेहऱ्याची ट्रीटमेंट करत असतो. तेवढ्यात लगेच बाथरूममधनं आपली बॅग घेऊन आरती बाहेर येते. आता आरशात या पृथ्वीला बघताच आरतीला तर खूपच हसायला येतं. अगदी मुलींसारखं चेहऱ्याला फेस वॉश लावून आणि असा बेल्ट वगैरे लावून हा पृथ्वी काय करतोय. आता लगेच आरती हळूच आपला मोबाईल काढते आणि या पृथ्वीचे मोबाईलमध्ये फोटो काढू लागते. पृथ्वी आता आरशात बघत असतो. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, पृथ्वी सर. पृथ्वी पटकन पाठीमागे वळतो. आता लगेच आरतीने आपल्या मोबाईलमध्ये या अगदी मुलींसारख्या ट्रीटमेंट करणाऱ्या पृथ्वीचा फोटो खेचलेला असतो. पृथ्वीला धक्का बसतो. अशा अवस्थेत तू माझा फोटो काढते, अशा अवस्थेत. तेव्हा आरती म्हणू लागते, किती भारी आलाय ना फोटो. अगदी मुलींसारखा हेड ब्लेड लावलाय आणि त्यानंतर तोंडाला हा पॅक. वा वा वा. आता ना मी एक काम करते, हा फोटो सोशल मीडियावरती अपलोडच करते. पृथ्वी निंबाळकर घरी कसा राहतो आणि मुलींसारखी कशी ट्रीटमेंट करतो हे सगळं आता मी सोशल मीडियावरती दाखवणार. मग पृथ्वी सर, मला सर म्हणा, केबिनमध्ये नॉक करून या, असं म्हणणारे पृथ्वी सर नेमकं कसे असतात हे सगळ्या जगाला कळेल की. लगेच मी आता सोशल मीडियावरती जातेच. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागते, ए आरती फोटो डिलीट कर. असं काही करणार नाही तू, फोटो डिलीट कर. आता पृथ्वी आरती पाठोपाठ धावू लागतो. आरती पळत असते. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, 1 मिनिट, फोटो डिलीट करायचा आहे, सोशल मीडियावरती नाही टाकायचा ना. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, नाही नको. हे बघ तू असं काही करणार नाहीये. आरती आता मस्त स्टाईलमध्ये बेडवरती बसते. मस्त बेड आहे ना मऊ मऊ. मग तुला काय वाटतं, मी हा सोशल मीडियावरती अपलोड नको करू ना. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, नाही नको. त्यावर आरती म्हणू लागते, मग चल तुझी बॅग उचल, उचल पटकन. आता पृथ्वी बॅग उचलतो. तेव्हा आरती म्हणू लागते, चल आता एकतर बाथरूममध्ये राहायला जा, नाहीतर बाहेर कार्पोरेटरमध्ये राहा. जा जा, सगळे लोक बघतील तुझ्याकडे, मस्त दिसतोय तू, जा पटकन. त्यावर पृथ्वी म्हणू लागते, मी नाही जाणार, मी बाथरूममध्ये नाही आणि बाहेर नाही जाणार. त्यावर आरती म्हणू लागते, ठीक आहे. एक बोट फिरवलं मोबाईलवरनं की लगेच सोशल मीडियावरती तुझा हा फोटो अपलोड होणार आणि मग पृथ्वी निंबाळकर कसे आहेत हे सगळ्या जगाला कळणार. ठीक आहे, मी सांगते सगळ्यांना. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, अशी कशी वागू शकते तू एखाद्या मुलाबरोबर, तू सुसंस्कृत आहे ना, आत्ताच बोलली होती ना. मग एवढी संस्कारी मुलगी अशी वाईट कशी वागू शकते. त्यावर आरती म्हणू लागते, हो तू वाईट वागू शकतो ना माझ्यासोबत. चालू गाडी मला लोटायला लावली तेव्हा नाही वाईटपणा दिसला तुला, आणि त्यानंतर मला बाथरूममध्ये झोपायला लावलं तेव्हा नाही वाईटपणा दिसला. हे सगळं माझ्यासमोर तू करत होता तेव्हा मला किती वाईट वाटलं असेल याचा विचार केलाय नाही ना. मग चल पटकन बॅग उचल आणि बाथरूममध्ये जा, नाहीतर फोटो क्लिक झालाच म्हणून समज.
त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, नाही नाही नको, मी बाथरूममध्ये झोपेल, पण सोशल मीडियावरती नको टाकू. आता पृथ्वी लगेच रागाच्या भरात आपली बॅग उचलतो आणि झोपण्यासाठी बाथरूममध्ये निघून जातो. आता त्याला खूप राग आलेला असतो. आरती मात्र मस्त बेडवरती आरामात बसलेली असते आणि पृथ्वीकडे बघून हसत असते. तर त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता आनंदीचं किचनमध्ये काम चालू झालेलं असतं. तेवढ्यात लगेच आता बापू येतात. आनंदी आनंदी लय तिखट लागले, अगो लय जोराचं तिखट लागले, लवकरात लवकर मला हा गुळाचा डब्बा काढून दे बरं, चल पटकन. त्यावर आनंदी म्हणू लागते, बापू अहो मी पाणी देते की तुम्हाला, हे घ्या पाणी. त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, ऑलरेडी मी खूप पाणी पिलोय आनंदी, मला गुळ हवाय, लवकर दे ना ग हा वरचा डब्बा काढून. त्यावर आनंदी म्हणू लागते, बापू पण मी वर हात कसे करू शकते, मला नाही जमणार, मी छायाताईंना आवाज देऊ का? त्यावर बापू म्हणू लागतात, अगं एवढा वेळ नाही आहे ग, आग पार मस्तकाला भिडली. आनंदी दे ना ग, चल पटकन, तुला जमेल, ये ना इकडे. आनंदी आता लगेच त्या रॅकजवळ येते. आता हळूहळू आनंदी आपले हात उंच करण्याचा प्रयत्न करते, पण त्या क्षणाला आता लगेच तिच्या काखेत जे कांदे ठेवलेले असतात ना, ते खाली आता पटपट पडू लागतात. तेव्हा लगेच आता बापू म्हणू लागतात, हे कांदे कांदे तुझ्या काखेतने कसे पडलेत? आनंदी या सगळा काय प्रकार आहे? त्यावर आनंदी म्हणू लागते, बापू कसं आहे ना, काखेत कांदे ठेवल्यानंतर शरीराची उष्णता वाढते ना. माझी बहीण आरची तुम्हाला माहिती आहे ना? त्यावर बापू म्हणू लागतात, हो ती बडबड करणारी आरची, तिचं काय? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, बापू जेव्हा लहानपणी तिला शाळेत जायचं नसायचं ना, तेव्हा ती अंथरुणात असंच काखेत कांदे ठेवून बसायची. दुसऱ्या दिवशी तिला लय ताप यायचा, आम्ही लय घाबरून जायचो आणि तिला शाळेत पाठवायचंच नाही, म्हणून ती हे समज करायची. आणि बापू मलाही मालक साहेबांना माझ्या अंगावरती खूप ताप आलाय असं दाखवायचं आहे ना, कारण मला त्या इव्हेंटला जायचं नाहीये, म्हणून हे समज करायले मी. तेवढ्यात लगेच आता दरवाजात माई येतात. आनंदी तुला हे सगळे प्रयोग करायची गरजच नाहीये, कारण तुझ्या या टेन्शनवरती मी एक छान असं सोल्युशन काढलंय बरं का. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, म्हणजे माई काय म्हणायचंय? त्यावर माई म्हणू लागतात, आनंदी तुझ्या या टेन्शनवरचा रात्रभर विचार करून मी एक उपाय शोधून काढलाय सोशल मीडियावरती. त्यावर आनंदी म्हणू लागते, सोशल मीडियावरती? माई तुम्ही आहात का सोशल मीडियावरती? त्यावर लगेच आता बापू म्हणू लागतात, मग माझी बायको काय म्हातारी वाटली का तुला? अगं सोशल मीडियावरती स्वतःचं अकाउंट आहे तिचं, अगं 4,000 फॉलोअर्स आहे तिचे, आणि टाइमलेस ब्युटी असं अकाउंट आहे स्वतःचं तिचं. अगं लय सोशल मीडिया बघते, माझी बायको काय थोडी हुशार वाटली का तुला? मग टाइमलेस ब्युटी, तू काय सोल्युशन काढलंय आनंदीच्या या टेन्शनवर, आम्हाला तरी सांगशील? त्यावर लगेच माई म्हणू लागते, सांगते, मी असं युनिक सोल्युशन काढलंय ना आनंदी, आता तू युगंधर बरोबर त्या फंक्शनला जाणार. त्यावर आनंदी म्हणू लागते, माई पण हे कसं शक्य आहे? त्यावर माई म्हणू लागतात, चल तुला दाखवतेस. तेवढ्यात लगेच दरवाजाची बेल वाजते. त्यावर माई म्हणू लागतात, चला आनंदी आलं तुझं सोल्युशन, असे म्हणत माई लगेच आनंदीला घेऊन आता इकडे बाहेर हॉलमध्ये येतात. तर इकडे रूममध्ये आता हा विद्याधर आनंदीची जी चिठ्ठी असते ना, म्हणजे विद्याधरने बदललेली ती चिठ्ठी हातात आता घेऊन ती वाचत असतो. प्रिय पृथ्वी आणि मिताली, मी या घरची मोलकरी नाही, पण तरीही तुम्ही माझ्यावरती खूप विश्वास टाकला, पण काही झालं तरी मी मोलकरीन आणि तुम्ही मालक, त्यामुळे मला हे काही बरोबर वाटत नाहीये, म्हणूनच लवकरात लवकर मी हा घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. असं आता त्या चिठ्ठीतला मजकूर हा विद्याधर वाचत असतानाच आता लगेच तिकडे धनी टपकते. धनीने आता या विद्याधरच्या आवडीची मटका बिर्याणी आणलेली असते. तेव्हा लगेच धनी म्हणू लागते, अहो अहो हे बघा मी काय आणलंय. आता विद्याधरला लय राग येतो, ए धने मध्येच कशाला डिस्टर्ब करायला येते की तू, काय आणलंय आता? त्यावर धनी म्हणू लागते, अहो तुमच्या आवडीची मटका बिर्याणी आणली की, बसा बसा खाऊन घ्या. आता विद्याधर आनंदाने खायला सुरुवात करणार, तेच धनी आता मध्येच खोडा घालते. अहो एक विचारू का? त्यावर विद्याधर म्हणू लागतो, विचार की. अगं आता एवढं महत्त्वाचं आहे का विचारणं, खाऊ दे जरा सुखाने. त्यावर धनी म्हणू लागते, अहो नाही म्हणजे आनंदी आणि भाऊजींच्या लग्नाचं सत्य मुलांसमोर यावं,
असं तुम्हाला वाटत होतं ना आधीपासूनच. मग आता जेव्हा आनंदी स्वतःहून मुलांना सत्य सांगत होती, मग तुम्ही ऐनवेळी चिठ्ठी का बदलली? हे सत्य का मुलांसमोर येऊ दिलं नाही? सांगा की. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ए धने, तू दिसती ना त्याच्यापेक्षा जास्त बिनडोके ग. महामूर्ख आहे. तुझ्या डोक्यात ना फक्त भुस्सा भरलाय, अकलीचा भागच नाहीये. तेव्हा धनी म्हणू लागते, हो का? मला अक्कल नाही, पण तुमच्या सुकीत डोक्यात काय आहे ते तरी सांगा. विद्याधर आता हसू लागतो. तर त्यानंतर आता माईंचं पार्सल आलेलं असतं. आता लगेच तो डिलिव्हरी बॉय पार्सल देतो आणि तिकडनं निघून जातो. तेव्हा माई म्हणू लागतात, आनंदी, हे बघ तुझं डिजिटल पद्धतीचं सोल्युशन. तेव्हा लगेच आता आनंदी आणि बापू म्हणू लागतात, डिजिटल सोल्युशन हे काय आहे? आता माईंनी एक छोटासा कॅमेरा त्या खोक्यातनं काढलेला असतो. आनंदी, हा हा स्पाय कॅमेरा आहे. आता आनंदी लगेच असा छोटासा कॅमेरा जो असतो त्यावर ना हात फिरू लागते. तेव्हा बापू म्हणू लागतात, एवढासा कॅमेरा असतो, एवढासा छोटा, पण हा काय काम करणार? त्यावर लगेच आता माई म्हणू लागतात, सांगते, समद काही सांगते. हे बघा, आपण हा छोटासा कॅमेरा, हे जे ब्रॉच आहे ना फूल, त्यात लावू शकतो किंवा मग एखाद्या बटनाच्या पाठीमागे लावू शकतो. हे बघा आनंदी, मी हे ब्रॉच मागवलंय, त्यावरती मी तुला लावून दाखवते. आता त्या फुलामध्ये माईंनी तो कॅमेरा सेट केलेला असतो आणि आता ते ब्रॉच जे असतं ना ते आनंदीच्या साडीला लावलेलं असतं. आता आनंदी बघ, या कॅमेऱ्याची सेटिंग सगळी माझ्या मोबाईलमध्ये असणार आहे आणि या कॅमेऱ्यासमोर जे जे काही येतं ते सगळं मला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसणार. त्यावर आनंदी म्हणू लागते, माई, मला एक कळत नाही, कॅमेरा तर माझ्याबरोबर असणार, पण सगळं काही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार. मग याचा फायदा मला कुठे होणार? तुम्हाला सगळं दिसेल, पण तुम्ही थोडी माझ्यासोबत असणार आहे मला सांगायला. मग माई, हा कुठला उपाय? त्यावर माई म्हणू लागतात, सांगते, अजून माझं सोल्युशन पूर्ण झालेलं नाही आहे. हे बघा, मी अजून काहीतरी मागवलंय. आता लगेच त्या खोक्यातनं माईंनी आता इयर्सफोन काढलेले असतात. आनंदी, हे इयर्सफोन आहे मायक्रो पद्धतीचे, एक तुझ्या कानात असणार आणि एक माझ्या कानात. हे बघ, म्हणजे तुला मी या स्क्रीनवरनं कुठे जायचंय, कुठे वळायचंय, किती अंतरावरती माणसं आहे, किती अंतरावरती पायऱ्या आहे, हे सगळं काही मी तुला सांगू शकते आणि त्या पद्धतीने तू बरोबर तसंच चालू शकते. आनंदी, हे तुला नक्की जमणार आहे. हे बघ, माझं सोल्युशन फेल जाणार नाही. चल बरं, आपण ट्राय करून बघूया. आता आनंदी लगेच माई सांगतील त्या दिशेने जाऊ लागते. आता 10 पावलं गेल्यानंतर 1 पाऊल उजवीकडे वळ, तुला देवघर लागेल. आता आनंदीला लय भारी वाटतं. माई, अहो जमतंय की, लय मस्त. अशा पद्धतीने आता माईंनी आनंदीची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस आता बापू म्हणू लागतात, टाईमलेस ब्युटी, मानलं की तुला लय भारी जमतंय तुझं हे डिजिटल सोल्युशन, एक नंबर भारी की. आता बापू आणि आनंदी लय खुश झालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे धनी म्हणू लागते, सांगा की तुमच्या डोक्यात नेमकं काय आयडिया चालू आहे? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, धने, धने ऐक, हे बघ, मला ही मटका बिर्याणी का आवडते? तेव्हा धनी म्हणू लागते, नाही माहिती. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ऐक, या मटक्यामध्ये हे जे बिर्याणी चिकन शिजत असतं ना ते हळूहळू मंद आचेवरती असं भारी, त्याला अशी खरपूस मस्त चव येते. मग तसंच असतं ग आपलं, आपल्यातले जे गैरसमज, जो खोटारडेपणा असतो ना, तो असं हळूहळू शिजवला ना की त्याचा नंतर मोठा धमाका होतो, मोठा ब्लास्ट होतो. आणि आता उद्याच्या या इव्हेंटमध्ये तसाच मोठा ब्लास्ट होणार आहे, जो मी करायचा ठरवला आहे. त्यामुळे धने, आता उद्या असा धमाका करणार आहे ना, सगळे निंबाळकर हादरून जाणार. त्यामुळे धने, तू एक काम कर, त्या माई बापूला हे सगळं लाईव्ह बघायचं आहे ना, मोठी स्क्रीन ऑर्डर कर, त्यांना तो इव्हेंट लाईव्ह दाखवण्याची तयारी कर. जा पटकन, तेवढं तू करू शकते ना, तेवढ्या कामाला सुरुवात कर. धनी आता तिकडनं निघून जाते. तेव्हा विद्याधर हसतच म्हणू लागतो, आनंदी, युगंधर, उद्या इव्हेंटमध्ये असा धमाका होणार आहे ना की या निंबाळकरांच्या घरात चिथड्या चिथड्या उडणार. असे म्हणत विद्याधर लय खुश होतो. तर इकडे आता माईंची ट्रीटमेंट द्यायचं काम चालूच असतं. आनंदीची भरपूर ट्रेनिंग झालेली असते. तेव्हा लगेच आता माई म्हणू लागतात, आनंदी,
आता बैस. आता माई आणि बापू शेजारी आनंदी सोप्यावरती बसते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, माई तुम्ही कसलं भारी सोशल मीडियावरती सोल्युशन शोधलंय ना, एक नंबर भारी. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, आनंदी आता तू युगंधर बरोबर जा. हे बघ, याची रेंज 6 किलोमीटर चालते आणि हा कार्यक्रम इचलकरंजीमध्येच 4 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे आपल्याला रेंजचा प्रॉब्लेम येणार नाही आहे आनंदी. तू युगंधर बरोबर जा, मी तुला बरोबर सगळं काही या इयरफोनमध्ये कळवेल, चालेल? त्यावर आनंदी म्हणू लागते, ठीक आहे. तेव्हा बापू म्हणू लागतात, काय भन्नाट सोल्युशन काढलंय ग, टाईमलेस ब्युटी. अगं मी तर तुझ्या पुन्हा एकदा प्रेमातच पडलोय. तेव्हा माई म्हणू लागतात, गप्प बसा, उगाच काहीतरी बोलून टाईमपास करू नका. हे बघा, आपल्याला अजून आनंदीला ट्रीटमेंट द्यायची, लवकरात लवकर तिला सगळं काही शिकवायला पाहिजे, चला पटकन. आनंदी माई बापू खूप खुश असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त धमाकेदार असा प्रोमो बघायला मिळालाय. कारण पुढील भागामध्ये आता मालक साहेब आणि आनंदी या इव्हेंट सोहळ्यासाठी पोचलेले असतात. आता गाडीतनं खाली उतरताच आपल्याला अगदी मॉडेल पद्धतीची आनंदी बघायला भेटली. आता आनंदीने अगदी युनिक पद्धतीचा ड्रेस घातलेला असतो. आता मालक साहेबांना आनंदीला बघताच धक्का बसतो. पण हे सगळं शिल्पाने मुद्दामून घडून आणलेलं असतं. कारण आता सगळ्या मीडियासमोर आणि या इव्हेंट सोहळ्यात जर आनंदीला अशा कपड्यात बघितलं तर युगंधर भडकणार, असे म्हणत आता या शिल्पाने मोठा धमाका करायचं ठरवलेलं असतं. पण आनंदी गाडीतनं खाली उतरताच आता लगेच मालक साहेब तिच्याकडे बघताच सगळे मीडियावाले धावतच येतात आणि आता युगंधर मालकांना इंग्लिशमध्ये काही प्रश्न विचारू लागतात. आता मालक साहेबांना काय उत्तर द्यावं, कुणाशी कसं बोलावं काही सुचत नाही. सगळे आता इंग्लिशमध्ये विचारत असतात, पण मालक साहेबांना इंग्लिश जमत नाही, त्यांना येतच नाही. तेवढ्यात लगेच आता आनंदी येते. एक्सक्यूज मी. आनंदीने आता मीडियासमोर या सगळ्या प्रश्नांची इंग्लिशमध्ये फाडफाड उत्तरं दिलेली असते. मालक साहेब मात्र आनंदीवरती लय खुश होतात. आनंदीचे कपडे आता युनिक पद्धतीचे असतात, त्यामुळे जरा असे कपडे घालून मालक साहेबांना बघण्याची सवय नसते. मालक साहेब आपल्या अंगावरची शाल घेतात आणि आता लगेच आनंदीच्या खांद्यावरती टाकतात. आनंदीला खूप भारी वाटतं. तर आता सगळ्या मीडियासमोर आनंदीने मालक साहेबांचं नाव मात्र गाजवलेलं असतं. हे सगळं बघून या विद्याधरला तर धक्का बसतो. कारण जे घडायचं होतं ते बाजूलाच राहिलं. पण आनंदी कशी फेमस होणार, मालक साहेब कसे खुश होणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.